नमस्कार. आज आपण बनवतोय हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची गरगट्टा भाजी. तर ही दोन पद्धतीने केली जाते. तर आज आपण गरगट्टा भाजी करणार आहोत. त्यासाठी ते भाजी अशी निवडून घ्यायची आहे. या पद्धतीने भाजी रानातून खुडून आणलेली आहे. बघू शकता अशी आपल्याला भाजी निवडून घ्यायची आहे आणि याला 2 ते 3 वेळा अशी झटकून घ्यायचे, जे एखादी अळी असेल तर ती निघून जाते. तर याला धुवायची नाही, याचा आंबटपणा निघून जातो. नाही तर इथे एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे थोडीशी डाळ घेतलेली आहे, मुठभर शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहोत आपण आणि याला कुकर लावून 2-3 शिट्ट्या करून घेणार आहोत. ओली भाजी आहे त्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो. तर इथे 5 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ घालून याला आपण बारीक कुटून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे. याचे पाणी काढून आपण या भाजीला मस्त असे घोटून रवीने घेऊया. तर या पद्धतीने मी भाजी घोटून घेते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली भाजी घोटून झालेली आहे. इथे एका पातेल्यात आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आपण थोडेसे जिरे आणि जे आपण हिरवी मिरची लसणाची पेस्ट केलेली होती ती यामध्ये घालून घेणार आहोत आणि एक भाजस्तोपर्यंत आपण यामध्ये 2 चमचे बेसन पीठ किंवा 2 चमचे ज्वारीचं पीठ घालून याला अजून एकदा घोटून घेणार आहोत, म्हणजे याच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. तोपर्यंत इथं आपल्या लसूण मिरचीची पेस्ट बनवलेली होती ती छान अशी भाजलेली आहे. यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेऊया आणि नंतर जी आपण भाजी गरगटून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया. ही भाजी सर्व अशी मिक्स करून घेऊया. तर नमस्कार, मी आशा जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करते गावची चव लय भारी या यूट्यूब चॅनेलमध्ये. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर इथे भाजी आपण पातेल्यामध्ये घालून घेतलेली आहे. नंतर यामध्ये जे आपले पाणी काढून घेतलेलं होतं भाजी शिजवलेलं तेही यामध्ये घालून घेऊया. नंतर थोडंसं पाणी आपल्याला अजून लागणार आहे तेही आपण यामध्ये घालून घेऊया आणि 1-2 मिनिट आपण याला चांगला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 5 मिनिट शिजून देणार आहोत. नंतर याला छान उकळी आली की यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूट आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा इथे आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि वासही खूप छान येत आहे. मस्त मस्त गरम भाकरीबरोबर ही भाजी खायला एकदम मस्त लागते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.